वेळेआधी आलेल्या पहिल्या पावसात मुंबईकरांची चांगलीच झोप उडाली होती। पावसाचा 2 दिवसातला वेग आणि पुढील काळातील पावसाची शक्यता पाहता आता प्रशासन तयार आहे का या प्रश्नानं सरकारला सुद्धा खडबडून जाग आली होती असं म्हणायला हरकत नाही। मात्र याच सगळ्या घडामोडींमध्ये एक दुर्दैवी घटना विक्रोळी कन्नमवार नगर इथे घडल्याचं आता कळतंय। विक्रोळीच्या कन्नमवार नगर येथील गणेश मैदान या ठिकाणी असलेलं एक जंगली प्रकारचं मोठं झाड मैदानात उभ्या असलेल्या 3 तरुणांच्या अंगावर कोसळल्याची धक्कादायक घटना आता समोर येते। यात तेजस नायडू या 25 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य 2 जण सुखरूप असून घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल होऊन या झाडाला कापून काल रात्रीच साईडला करण्यात आलेले। दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये स्थानिक नागरिकांनी या घटनेत महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलंय, कारण हे जे झाड पडलं ते मुळासकट पडलेलं नसून जी बाजू खराब झाली होती त्या ठिकाणावरून हे झाड खाली कोसळले। त्यामुळे यात मयत झालेल्या तरुणाला मदत करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा इथल्या नागरिकांनी केली आहे। नागरिकांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण पाहूया। मुंबईमध्ये आज पहिल्यांदा पाऊसचा सुरुवात झालेला आहे। मान्सूनच्या अगोदर महानगरपालिकेची जिम्मेदारी असतो की पूर्ण ट्रिमिंग करावं, पूर्ण एस्वाडच्या हद्दीमध्ये आम्हाला कुठे पण हे दिसून येत नाहीये। त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज कन्नमनगर गणेश मैदानच्या इथे 2-3 मुलं उभे होते आणि त्यांच्यावरती एक अर्धा झाड पूर्ण कोसळून पडला। त्याने एक मुलगा अपघाती झाला आणि त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे। याचा पूर्ण जिम्मेदारी एस्वाडचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत। त्यांच्यावरती प्रशासनाने शासनाने मनुष्यबद्धतेचा गुन्हा दाखल करावा हे आमची मागणी आहे। आणि जो मुलगा मेलेला आहे, अपघाती मुले मेलेला आहे आणि यांच्या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मेलेला आहे, त्यांना कंपन्सेशन द्यावं, त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन याची कंपन्सेशन मिळावं। आम्ही हे जे ट्रिमिंग करत नाही आणि गार्डन डिपार्टमेंटच्या निष्काळजीपणामुळे आम्ही पत्रव्यवहार सुद्धा करणार आहोत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण महानगरपालिकेच्या उच्च जे आपल्याला हे आहेत कार्यालय आहेत त्याच्यामध्ये जाऊन आम्ही भेटणार आहोत। एमसीसी पण आम्ही भेटणार आहोत। फार वर्षापूर्वीपासून इकडे गणेश मैदानामधलं हे झाड आहे, म्हणजे गणेश मैदान जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासूनचं हे झाड आहे। पण हे झाड मला वाटतं अशी अनेक झाडं इथे आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत आणि हे झाड खालून मुळापासून उकडून आलेलं नाहीये। हे झाड ग्राउंड लेवलला कट होऊन खाली पडलेलं आहे, म्हणजे ते झाड ग्राउंड लेवलला ते सडत जाऊन ते पडलेलं आहे आणि ते सडत असताना वास्तविक गार्डन डिपार्टमेंटने तिकडे लक्ष देऊन इन्स्पेक्शन करून वेळीच त्याची बाजूला करायला पाहिजे होतं, पण गार्डन डिपार्टमेंटच्या दुर्लक्षपणामुळे हे झाड आज एका मुलाच्या डोक्यावरती कोसळून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आज हे इथे 3 मुलं उभी होती आणि 3 मुलं उभी असताना अचानक ते झाड पडलं। 2 मुलं बाजूला झाली म्हणून ते सुदैवाने बचावले आणि त्या बिचाऱ्या एका मुलाच्या अंगावरती हे झाड कोसळल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणि अशी कन्नमवार नगरमध्ये अशी अनेक झाडं धोकादायक स्थितीत आहेत आणि प्रशासनाला आपण वेळोवेळी याची सूचना देतो की बाबा धोकादायक स्थितीतली झाडं ट्रिमिंग करा, काढून टाका, पण प्रशासन याच्याकडे डोळाझाक करते आणि बिचाऱ्या निरपराध लोकांना याला बळी जावं लागतं। आता तरी प्रशासनाचे डोळे या घटनेमुळे उघडले पाहिजेत।